जय जय रघुवीर समर्थ. श्री दासलीला चतुर्थोध्याय. श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु चरणपंकज शुद्ध रेणू वंदूनिया चरित मंगल पूर्णवानु. होऊ कृतार्थ श्रवणे पठणे ययाचे, होती कशा समग क्लेश आम्हा भयाचे. श्रीराम. ओम नमो सद्गुरु आत्माराम. तू जीव शिवाचे परमधाम, तू योगियांचा निष्काम काम, भक्त सुरद्रम तू होसी. श्रीराम. जय जय जी विश्वजीवना, जय जय जी नारायणा, शुद्ध परिपूर्ण चिन्मय मूर्ती. श्रीराम. तुझे पद पद्म परागरज, वांछिती शुकादी योगिराज, लक्ष्मी सांडुनिया लाज, सेवा काज स्वीकारी. श्रीराम. वेद आपुले जाणीव पण, निशेष सांडुनी पावले मौन, शेष तुझे झाला शयन, मग कथा कोण इतरांची. श्रीराम. परी तुझ्या कृपेचे निआधारे, पंगू लंघी गिरिवरे, मूक तोही उत्तरे करी बृहस्पतीशी. श्रीराम. ऐसा तव कृपेचा आवाका, धरुनी रघुकुळ तिलका, सच्चित्र गाथानिका आरंभिला म्या. श्रीराम. तिसरे अध्यायी कथा, श्रेष्ठे गृही आणिले समर्था, आनंद जाहला चित्ता, तो वर्णिला न जाए. श्रीराम. करुणी बाळलीला प्रकट, घरासी आणिली धान्य मोट, कृषीवले भोगुनिया कष्ट, 50 मोटा गृहासी नेल्या. श्रीराम. परिमोट न सरिली शेवटी, खिन्न झाला आपुले पोटी, ऐसी लीला गोमटी, दाविते झाले. श्रीराम. असो काही दिवसपर्यंत, समर्थ होते गृही स्वस्थ, तो मातुश्री म्हणे श्रेष्ठास, लग्न नारोबाचे करावे. श्रीराम. श्रेष्ठ देती प्रत्युत्तर, हा साक्षात रुद्र अवतार, परमविरागी योगेश्वर, न करी साचार लग्नाते. श्रीराम. यावरी करिता बलात्कार, तरी उठून जाईल साचार, तेणे तुम्ही व्याकुळ अंतर, व्हाल पुढे. श्रीराम. जननी म्हणे तुम्ही उभयता, विशेषे परिवार काही नसता, लग्नावीण पुत्र रिता, ठेविता चांगले दिसेना. श्रीराम. लग्न वार्ता लोकमुखे, ऐकता समर्थ मानिती दुःख, पिशाच लीला प्रकुटनी देख, धोंडे मृत्तिका हाणती. श्रीराम. लोक पुसता लग्न वार्ता, समर्थ कोपती सर्वथा, म्हणतीन मनी भवव्यथा, रघुनाथा मज नको. श्रीराम. एके दिवशी त्रासुनी हृदयी, जाऊनी बैसले वटवृक्ष पल्लवी, वाटे जैसा वटपत्र शाई, एकला प्रलयी विराजे. श्रीराम. अकस्मात तेथून उडी डोही, अथाक उदकी घातली पाही, पाषाण चुबकला वाम भोवई, आवाळुकार सुजले. श्रीराम. त्या दिवसापासून वार्ता, लग्नाची न पुसती समर्था, जननी सपरम वाटली व्यथा, लग्न सर्वथा न करी हा. श्रीराम. एके दिवशी समर्थ प्रती, मातोश्रीने नेऊनी एकांती, म्हणे बा माझी या चित्ती, आवडी निश्चिती एक असे. श्रीराम. ते सख्या करशील पूर्ण, तरी जगे मी होईन धन्य, समर्थ म्हणती दैवत जाण, कोण अन्य मज लागी. श्रीराम. शास्त्रज्ञ हो का व्युत्पन्न चतुर, वेदांत सिद्धांत बोलका प्रखर, माते परते दैवत थोर, मानी पामर जाणावा. श्रीराम. सद्गुरुहून उपासना श्रेष्ठ, की वेदांताहून शास्त्रे वरिष्ठ, मानी तो जाणावा कनिष्ठ, निश्चयपणे. श्रीराम. ऐसी समर्थाची वाणी ऐकता, काही एक स्वस्थ वाटले चित्ता, अमान्य न करिता हा सर्वथा, मम आज्ञेसी. श्रीराम. म्हणे बापा तुझे लग्न, करावे ऐसे माझे मन, एवढा करी हेतू पूर्ण, सख्या माझा. श्रीराम. अंतरपाठ धरी जोवरी, विपरीत चेष्टा काही न करी, लग्न सोहळा नयनद्वारी, पाहू दे मला. श्रीराम. तुझला माझ्या गळ्याची आण, जे क्रोधे जासी पळून, समर्थ म्हणती आज्ञा प्रमाण, जननी तुझी. श्रीराम.
असो त्या दिवसापासूनी पुढे समर्थ न करीती छंद वडे, जैसा सिंह सापळी पडे, प्रताप रोकडे दाविना श्रीराम. की मयुरा पाहता जाण, सर्प होती शक्तिहीन, की ऐकता सिंह गर्जन, दीनवारण जापरी श्रीराम. असो भानाजीचे कन्येसी जाण, लग्न नेम केला पाहुन, आसन गावी नेले लग्न, सर्व साहित्य करवनी श्रीराम. सीमंत पूजन देव प्रतिष्ठा, करणे लागली तया श्रेष्ठा, शेखी धरुणी अंतरपाट, मंगळाष्टके आरंभिली श्रीराम. ब्राह्मण म्हणती सावधान, समर्थ करीती विचार जाण, मी आधीच सावध पूर्ण, कृपाळूपणे पुन्हा म्हणती श्रीराम. आता सावध होणे उत्तम, बाधक केवळ संसार श्रम, मातृ आज्ञा पालन धर्म, तोही सिद्धी पावला श्रीराम. जैसा व्याधा हातून हरिण, की पाशातून पक्षी जाण, सुटता करी पलायन, तैसे समर्थ पळाले श्रीराम. जांबेसी येऊन अश्वत्थ वृक्षी, बैसले समर्थ सर्व साक्षी, न येती कोणाची लक्षी, जे बहिरक्षी सर्वदा श्रीराम. 3 दिवस वृक्षावर समर्थ राहिले साचार, इकडे धुंडिता झाले बेजार, वधुसीवर योजिला श्रीराम. जननीस झाला खेद परम, जैसा वना जाता श्रीराम, की ध्रुववनी निघता श्रम, मातोश्रिते श्रीराम. श्रेष्ठ म्हणती मातेसी, पूर्वीच विनंती केली तुझसी, की नारोबाचे करिता लग्नासी, जाईल पळवून श्रीराम. आता न करावा शोक व्यर्थ, मोह नसावा परमार्थ, काळयोगे पुनः समर्थ, देतील भेटी श्रीराम. इकडे समर्थ त्रिदिनानंतर, तेथुनी निघाले सत्वर, पावले पंचवटी गंगातीर, रामदर्शन घेतले श्रीराम. पंचवटीहून निकट जवळी, नाव त्याला प्रसिद्ध टाकळी, तेथे राहून आरंभिली पुरश्चरण समर्थे श्रीराम. नित्य नेम अनुष्ठान, स्नान संध्या जप ध्यान, पंचवटीहुनी माधुकरी जाण, होता माध्यान्न आणावी श्रीराम. रामासी करुणी अर्पण, नंतर करावे भोजन, नामस्मरणाविन क्षण, व्यर्थ जाऊन द्यावा श्रीराम. ऐसी असता योग स्थिती, अपूर्व वर्तले कालगती, सावध होऊन या श्रोती, ऐकावी कथा श्रीराम. टाकळीहून कोसावर, दशपंचकी गाव साचार, तेथील कुळकर्णी सावकार, पावला निधन क्षय रोगे श्रीराम. स्त्री तयाची साध्वी जाण, करू निघाली सहगमन, ब्राह्मण प्रेतास द्यावया अग्न, गंगा तीरासी आणिले श्रीराम. तो गंगा तटी सर्वज्ञ, करीत होते ब्रह्मयज्ञ, बाई परम भाऊक सुज्ञ, नमस्कार केला समर्थ श्रीराम. अष्टपुत्र सौभाग्यवती, श्रीराम कृपे हो म्हणती, साध्वी म्हणती समर्था प्रती, विपरीत कैसे श्रीराम. माझा भ्रतार पावला मरण, म्हणून करावया सहगमन, पातले परिस्वामी वचन, असत्य जाण होऊ पाहे श्रीराम. समर्थ म्हणती राम करता, अनंत ब्रह्मांडे रोमी धरता, तया काय अशक्यता, जे न करील तो श्रीराम. याच देही याच डोळा, भोगिजे सुपुत्र 16, श्रीराम माझा घन सावळा, मनोरथ फळा देईल श्रीराम. ऐसे म्हणून अंजुली भर, उदक टाकिले शवावर, निद्रिस्ता परिसाचार, उठला वेगे श्रीराम. अगाध पाहुनिया करणी, उभयता लागले स्वामी चरणी, धन्य धन्य आपुली वाणी, जीवदाणी समर्थ श्रीराम. समर्थ म्हणती आमरणात, सौभाग्य भोगिजे निश्चित, असो उभयता पातले गृहात, आज्ञा घेऊनी श्रीराम. ऐसे निष्ठेने चालता नेम, तो प्राप्त झाला गर्भधर्म नवमास, होता परम दिव्य पुत्र जन्मला श्रीराम. स्वामी चरणी विश्वास, पूर्ण झाला उभयतास, नित्य यावे दर्शनास उभयतांनी श्रीराम. पूर्वीच संकल्प होता मनी, की प्रथम पुत्र समर्थ चरणी, अर्पावा यास्तव उभयतांनी, तैसेच केले श्रीराम.
समर्थ म्हणती त्या कारण आम्हास मूल काय कारण, येरू म्हणे म्या रामार्पण, पूर्वीच नेम केलासे श्रीराम. पाहुनी शुद्ध अंतर केला मुलाचा अंगीकार, प्रस्तुत मूल अज्ञान फार, संगोपन साचार करा तुम्ही श्रीराम. समर्थे स्वमुखे उद्धव मुलास ठेविले नाव, विचित्र मुलाचे भाग्य वैभव वर्णिल न वाचे श्रीराम. हा होईल गे परमज्ञानी, हा होईल निराभिमानी, हा होईल त्रिभुवनी मान्य सर्वा श्रीराम. हा करील जगदोद्धार, भक्तीचा करील विस्तार, स्वधर्मोपासना साचार, प्रगटील हा श्रीराम. ऐसी ऐकता समर्थवाणी, उभयता आनंदले मनी, नमस्कार करुणी चरणी, समाधान पावले श्रीराम. असो समर्थाचे आज्ञेप्रमाण 5 वर्षे पालन पोषण, करुणी शेखी उद्धव जाण, समर्था आणुनी दिधला श्रीराम. 7वे वर्षी मौंजी बंधन, समर्थ करिते झाले जाण, वेदविहित कर्माचरण, शिकविले तया श्रीराम. विचित्र उद्धवाची बुद्धिमत्ता, समर्थे पाहुनी तत्वता, बहु आनंद मानिती चित्ता, वारंवार श्रीराम. 12 वर्षाचे अनुष्ठानी, किंचित अवधी राहता उणी, तो मारुती आणि चापपाणी, आज्ञा करी समर्था श्रीराम. 62 जावणी कृष्णातिरी, भक्ती उपासना विस्तारी, प्रवर्तावे जगदोद्धारी, म्हणजे बरे श्रीराम. धर्मस्थापने लागून शिवाजी झाला उत्पन्न, साह्यतयासी होऊन परमार्थ पूर्ण वाढवी श्रीराम. तव समर्थे ऐसे विनविले, पुरश्चरण किंचित राहिले, समाप्ती करुणी स्वल्प काळे, कृष्णेसी जातो श्रीराम. तो वायुनंदन म्हणे काही, 12 आज्ञाची मुख्य पाही, याहून अनुष्ठान थोर नाही, शास्त्र वदे श्रीराम. स्वामी आज्ञा तोची तप, यज्ञ याग तीर्थ जप, या विणजे का करणे पाप, ऐसा निरोप श्रुतीचा श्रीराम. समर्थ म्हणती मुख्य प्राणा, यथार्थ आज्ञा होती जाणा, करावे नेम अनुष्ठाना, हे ही आज्ञा प्रभुची श्रीराम. 13 कोटी मंत्र जप, करणे हा निश्चय संकल्प, जाला बहु उरला अल्प, तोही होईल कृपेने श्रीराम. ऐसे ऐकोनी मारुती, आनंद पावले आपुले चित्ती, पाहुन शुद्ध धारणा स्थिती, आश्चर्य केले श्रीराम. असो पंचवटीत रामोत्सव, भाविक भक्त करीती सर्व, तेथे पुराण श्रवणास्तव, नित्य जाती समर्थ श्रीराम. श्रोतियांचे पंक्ती जाण, बटुवेशे वायुनंदन, नित्य करी पुराण श्रवण, परिलोकाते न कळे श्रीराम. एके दिवशी मुख्य प्राण, समर्थास ऐसे बोलिले जाण, बा तुझ्या मुखे रामायण, श्रवण करावे वाटते श्रीराम. समर्थ म्हणती आपणापुढे, म्या काय बोलावे मंदमुढे, पक्षीश्वराचे निपाडे, शलभ नवडे आकाशी श्रीराम. की सूर्य तेजी काजवा, न भोगी तेज वैभवा, की समुद्रा पुढे बरवा, ओहोळ न शोभे श्रीराम. हास्य करोनी वातात्मज, सांग बापा न धरी लाज, चुकता आम्ही सांगू तुझ, ऐसे बोलिले श्रीराम. मग समर्थे नमस्कार करुणी चरणा, आरंभ केला रामायणा, सुधारस श्रोतिया वाटे उणा, वाणी रसा पुढे श्रीराम. कथा निघाली पुराणात, जानकी नेता लंका नाथे, शुद्धीस गेला हनुमंत, लंके प्रती श्रीराम. अशोकवनी कन्हेरी वृक्ष, त्यावरी बैसोनी कपी दक्ष, शोधिती सीता लावणी लक्ष, दर्शन प्रत्यक्ष झाले श्रीराम. शुभ्र पुष्पे वृक्षास बहुत, लागली होती सुनिश्चित, मारुती म्हणे आरक्त, पुष्प आम्ही पाहिले श्रीराम. समर्थ म्हणती शुभ्र समन, हनुमंत म्हणे आरक्त पूर्ण, ऐशा संवादे वाढला जाण, संदेह मनी श्रीराम. पुराण समाप्त झाल्यावरी, काय बोलिला कपी केसरी, बा आम्हा समागमे लंकापुरी, पुष्प पहावया चलावे श्रीराम. समर्थ म्हणती जपानुष्ठान, नित्यनेम पुराण श्रवण, राहील यावरी आज्ञा प्रमाण, जैशी आपुली श्रीराम. मारुती म्हणे कशासाठी, दूरदेश होतोसी कष्टी, मीच लंकेस उठा उठी, जाऊन येतो श्रीराम.
पळ न लागता मुख्य प्राण, पावते झाले लंका भवन. बागेत जावणी करी ईक्षण, पाहिली सुमने पांढरी श्रीराम. आश्चर्य वाटले परम, म्हणे मजला जाहला कैसा भ्रम. तो धावनी आला परम, भक्त विभीषण दर्शना श्रीराम. साष्टांग करुणी नमस्कार, पुसिला सर्व समाचार. कळता समर्थाचा योग विचार, बहु आनंदला मनी श्रीराम. विभीषण म्हणे मुख्य प्राणा, केव्हा भेटेल योगी राणा. उत्कंठा उपजली माझी या मना, अनावर श्रीराम. बारे पृथ्वी प्रदक्षिणार्थ, जाता होईल यथार्थ. तै भेटवीन तुझ समर्थ, योगीराज श्रीराम. ऐसे बोलुनी वानरपती, पुष्पे तोडून घेतली होती. क्षणात पातले मागुती, पंचवटीत श्रीराम. पुष्पे समर्था सन्निध, ठेविता पावले आल्हाद. समर्थ पूजिला मुकुंद, जानकी पते श्रीराम. मारुती म्हणे रे महामना, शुभ्र स्वच्छ असता सुमन. आरक्तता भासली माझ्या नयना, किन्निमित्य श्रीराम. समर्थ म्हणती संदेह काही, रावणे नेता आमुची आई. कोप उपजला आपुल्या हृदयी, नेत्र आरक्त जाहले श्रीराम. त्या नेत्राची प्रतिभा, पुष्पी भासली रक्तशोभा. जैसे भोवंडी घेता वृक्ष उभा, फिरला दिसे श्रीराम. इतुकेन जाहले समाधान, समर्थास दिधले आलिंगन. बाविमळ तुझी प्रज्ञा मान्य, झाली मला श्रीराम. पुढे कथा अतिमधुर, केवळ सुधेचे पाझर. वदविल श्री अमृतेश्वर, योगीमुखे श्रीराम. इति श्री दासलीला ग्रंथसार, श्रवणे तुटे भ्रमसंसार. पावे स्वसुख अपार, चतुर्थोऽध्याय गोडहा श्रीराम. श्रीरामदासार्पणमस्तु. शुभम भवतु. जय जय रघुवीर समर्थ. श्री दासलीला चतुर्थ अध्याय सारांश. प्रत्येक अध्याय सद्गुरु वंदनेनं सुरू होतो. समर्थांच्या मातोश्री श्रेष्ठांना म्हणाल्या की नारायणाच्या लग्नाचा विचार करावा. श्रेष्ठ म्हणाले, तो प्रत्यक्ष रुद्रावतार आहे. विवाहाचा विषय काढताच तो घर सोडून निघून जाईल. तरीही नारायणाच्या विवाहाची चर्चा घरात होत असे. एक दिवस नारायण या कारणामुळं रागारागानं नदीकाठी जाऊन उंच झाडावर चढले आणि तिथून खाली उडी मारली. कपाळावर मोठे आवाळू आले. ते आवाळू आयुष्यभर त्यांच्या वैराग्याची ओळख देत राहिले. एकदा मातोश्री त्यांना म्हणाल्या, आईची एक इच्छा पूर्ण करशील? नारायणांनी सांगितले की त्यांना देवापेक्षाही आई मोठ्या आहेत आणि ते आईची इच्छा नक्कीच पूर्ण करतील. राणूबाई म्हणाल्या, तुला लग्नाच्या बोहल्यावर उभं असलेलं मला बघायचंय. नारायणाकडून आईनं वचन घेतलं. आसनगावला समर्थांचे मामा होते भानजी. त्यांच्या मुलीशी नारायणाचं लग्न ठरवण्यात आलं. लग्नाची वेळ आली. आसनगावला नारायणास बोहल्यावर उभं केलं गेलं. वैदिक मंत्र ब्राह्मणांनी म्हणायला सुरुवात केली. अंतरपाटा पलीकडे नवरी हार हातात घेऊन उभी होती. समर्थांनी आईची इच्छा पूर्ण केली होती. ते बोहल्यावर उभे होते. ब्राह्मण शुभमंगल सावधान म्हणताच समर्थ सावध होतेच. समर्थ लग्न मंडपातून पळून गेले होते. एकच ओरडा होऊन शोधाशोध सुरू झाली. राणूबाई शोक करीत होत्या. श्रेष्ठ त्यांना म्हणाले की त्यांनी सांगितलेच होते की लग्नाचा आग्रह केला तर नारायण पळून जाईल आणि व्हायचं तेच झालं. कधीतरी ते येतील असं सांत्वन करून श्रेष्ठांनी मातेस शोक आवरण्यास सांगितलं. 3 दिवस जांबेजवळ पंचवटीत ते लपून बसले आणि नंतर चालत चालत ते नाशिकला आले. काळारामांचे दर्शन घेऊन जवळच टाकळी इथं अनुष्ठान करू लागले. काही वर्ष लोटले. या ठिकाणी एक अनपेक्षित आणि अपूर्व घटना घडली. समर्थ ज्या ठिकाणी अनुष्ठान करीत तिथून जवळच एक स्मशान होतं. तिथे दशपंचक गावच्या कुलकर्ण्यांचं शव घेऊन लोक आले होते. त्यांच्या पत्नीनं दुरून समर्थांना तपश्चर्या करताना बघितलं. पतीसोबत सहगमन करण्यापूर्वी साधूचं दर्शन घ्यावं म्हणून बाईंनी येऊन समर्थांना प्रणिपात केला. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव अशी आशीर्वादवाणी समर्थ मुखातून निघाली. बाई म्हणाल्या
की आशीर्वाद खोटा आहे. माझे पती तर देवाघरी गेले आहे आणि मी सहगमनासाठी जात आहे. समर्थ म्हणाले, श्रीरामांचा आशीर्वाद खोटा ठरणार नाही. समर्थांनी श्रीरामास प्रार्थना करून कुलकर्णींच्या शवावर तीर्थप्रोक्षण केलं आणि काय चमत्कार! कुलकर्णी जिवंत झाले. दोघा पती पत्नींच्या आनंदास पारावार राहिला नाही. त्यांनी समर्थांना साष्टांग नमस्कार घातला. पुढे त्यांना पुत्रप्राप्ती झाल्यावर समर्थांजवळ येऊन त्यांनी पुत्र अर्पण केला. कारण त्यांनी संकल्प केला होता की पुत्र जन्मल्यास तो श्री समर्थांना अर्पण करतील. समर्थांनी बाळाचं उद्धव असं नामकरण केलं आणि ते म्हणाले, लहान आहे, यास काही काळ तुम्ही सांभाळा. पुढे 5 वर्षाचं झाल्यावर उद्धव बाळ समर्थांजवळ राहू लागलं. 7 वर्ष पूर्ण झाल्यावर उद्धवाचं मौंजी बंधन करून त्यांचा विद्याभ्यास सुद्धा सुरू केला. उद्धव अत्यंत बुद्धिमान होते. समर्थ रोज पंचवटीत पुराण श्रवणास जात. हनुमंत ब्राह्मण वेशाने येऊन पुराण श्रवण करीत. एकदा त्यांनी समर्थांना पुराण करण्यास बसवलं. समर्थ पुराण सांगू लागले. विषय होता सुंदरकांड. हनुमान लंकेत अशोकवनात पोहोचले. त्या ठिकाणी एक वृक्ष पांढऱ्या शुभ्र फुलांनी बहरलेला दिसला. नंतर सीता मातेची भेट, लंकादहन इत्यादी कथा सांगितली. सगळे श्रोते निघून गेले. हनुमंत समर्थांजवळ येऊन बोलले की कथाकथनात एक चूक झाली. झाडावरील फुले तांबडी होती. समर्थ म्हणाले, नाही, पांढरीच होती. हनुमंत म्हणाले, मीच पाहिली ना फुले तांबडी होती. पण समर्थ ऐकेनात. ती फुले पांढरी स्वच्छ होती असं ते म्हणाले. त्यांचा वाद झाला. शेवटी असं ठरलं की लंकेला जाऊन बघायचं आणि फुलं पांढरी का तांबडी ते ठरवायचं. पुरश्चरण करत असल्यामुळे समर्थ काही लंकेस गेले नाही. पण हनुमंत क्षणार्धात लंकेत पोहोचले. बिभीषणास भेटले. बघतात तो ती फुलं पांढरी दिसली. हनुमंत समर्थांकडे परत आले आणि फुले पांढरी असून त्यांना लाल का दिसली असा त्यांनी प्रश्न केला. तेव्हा समर्थ म्हणाले की सीतेचा शोक व रावणाचं दुष्ट वर्तन बघून रागाने हनुमंताचे नेत्र लाल झाले होते आणि म्हणून त्यांना ती फुले लाल दिसली. जय जय रघुवीर समर्थ.